सई बिराजदार, चल टाइमपास बंद कर आणि बाहेर ये ताबडतोब. तुला न्यायला मी आलोय, डॉक्टर सुयश पटवर्धन. आली चड्डी बनियन गँग आली. माझ्या लग्नात माझे कपडे काढले, माझी इज्जत काढली आणि स्वतःच्या घरी बघा चड्डी बनियनवर आले. तुमच्या भाच्याला आणि माझ्या बायकोला बाहेर काढ. तुझी बायको कोण? तुझी बायको? माझी बायको म्हणजे माझी होणारी बायको सई. चल, सई तुझी बायको नाही होऊ शकत. चल, सई तर आमच्या आदित्याची बायको होणार आहे. गुड जग, गुड जग, मस्त. पण आता ही नाटकं बंद करा आणि गपचूप सईला बाहेर करा. नाही येणार सई बाहेर. कोण अडवणार तिला? तिला नाही रे, तुला अडवणार आम्ही. तुमचं वय काय? तुम्ही बोलताय काय? वर जायची घाई झाली आहे तुम्हाला? कशाला उगाच माझ्यासारख्या डेडली माणसाच्या नादी लागते? कुठे येतो तुझ्यात एवढा कॉन्फिडन्स? ए, सई जर बाहेर नाही ना आली तर मी आत जाईन. ओव्हर कॉन्फिडन्स. आणि मी जर आत गेलो ना तर आधी आत जाऊ तर बघ, मग बघू काय करायचं ते. मला माहित होतं माझी सई बाहेर येणारच. मी इथे बाहेर आली आहे तर तुझ्या बरोबर यायला नाही, तुला इथून जा असं सांगायला. सई अगं तू यांचं प्रेशर घेऊ नको ना. हे आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही. अगं खूप पैसे खर्च केलेत मी याला. पैशांचं काही नाही, पैसा बक्कळ आहे आपल्याकडे. पण वेळ वाया घालवून चालणार नाही. प्लीज, मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. माहितीये ना मला. पण तुला लग्न करावंच लागेल. नाही केलंस ना तर तुझ्या डॅडूला मी जेलमध्ये टाकेन. मम्माला तुझ्या मी घरदार विकायला लावेन. आता या सगळ्याचा नीट विचार कर आणि चल. पटवर्धन त्यांच्या सुनेची येणाऱ्या राजयोगाची वाट बघताय. रिलॅक्स. हे नवरा बायको मधलं पर्सनल मॅटर आहे. आणि माझी बायको कोणावरही हात उचलू शकते, पण तिच्यावर हात फक्त आणि फक्त मी उचलू शकतो. आणि या थपडेचा इलाज होणार. आता नाही, आधी इथून घरी जायचं आणि गपचूप गळ्यात मंगळसूत्र घालून घ्यायचं. सुयश हात सोड. नाही सोडणार. काय करशील?
मर्द मराठी मिडल क्लास बॉय माझ्यावर हात उचललास तू तुझ्या माझ्यावर हात उचलतास तू तुझ्या हातच काय लाथही उचल. अरे बघताय काय पाळीव कुत्र्यांनो मारा गेला. पिंटे मामा पोलीस आले. बरं बरं झालं साहेब तुम्ही आला. यांनी पळवलंय हो माझ्या बायकोला. आणि बघ किती मारलंय बघ किती मारलंय इथं मारलंय इथं. मला सोडा आणि हे ना यांना पकडा. इथे डॉक्टर सुयश पटवर्धन कोण आहे? मी डॉक्टर सुयश पटवर्धन मी आहे. मग आम्ही बरोबर माणसालाच धरलंय. घेऊन चला रे याला. हो साहेब अहो मी काय केलं मला काय पकडताय साहेब. हॉस्पिटल मधले गैरव्यवहार करतोस, गरिबांना लुबाडतोस आणि बेकायदेशीरपणे त्यांचे ऑर्गन विकायचे रॅकेट चालवतोस. साहेब हे खोटं आहे हो. ही अफवा आहे. अफवा? अरे पुरावे आहेत त्यांच्याकडे. त्यांना विचारा हे पुरावे गोळा कोणी केले. पुरावे शोधायचं काम या वकिलाने केलंय माय लॉर्ड. आणि पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचं काम या फिल्टरने केलं. एवढंच नाही, सई बिराजदाराला डांबून ठेवणं, तिचं अपहरण करणं, तिच्या मनाविरुद्ध लग्न करणं, ब्लॅकमेलिंग करणं, मारामाऱ्या करणं असे अनेक गुन्हे तुझ्यावर आता दाखल होणार आहेत. थोडा मला तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाला पकडताय. मी डॉक्टर सुयश पटवर्धन जो तुमच्या साहेबाला पण विकत घेऊ शकतो. त्यामुळे बोल बोल तुझी किंमत काय बोल. कळली माझी किंमत. घाला रे याला गाडीत. चल रे आदित्य कश्यप हे तू बरोबर नाही केलं का. सई माझा राजयोग आहे, माझी डेस्टिनी. आणि माझं आहे ना ते मी मिळवतोच कधी कुठेही आणि कसंही. अरे तू पहिला जेल मधनं बाहेर पडून दाखव रे. कधी कसंही कुठेही. आदित्य ते सुयशला त्याच्या चुकांची शिक्षा मिळायची ती मिळेलच. पण आज तू त्याचं जे काही केलंयस ना, अरे ते मला भयंकर आवडलेलं आहे. आज बदाम खाल्लेस की च्यवनप्राश? हो ना, म्हणजे आयुष्यात कधी साधी मुंगी नाही मारलीस तू आणि सुयशला डायरेक्ट लोळवलंस. अरे आदित्य आज म्हणजे समस्त ब्रह्मेंमधला ब्रह्मराक्षस तुला पावला आणि तू कमाल केलीस. मामा अरे कमाल माझी नाही, हं? कमाल सईची. तिच्या प्रेमासाठी मी काहीही करू शकतो. नक्की? नक्की. बघा अरे हो खरंच मामा. काहीही कशाला, मग लग्नच करा की. सई आदित्यचं लग्न धूम धडाक्यात करूया. हे बघा सईचं आणि आदित्यचं आता लग्न होतंय ते धूम धडाक्यात व्हायला पाहिजे. हो धूमधडाक्यात करू, पण घरच्या घरीच करू. हे नाही मस्त मोठा हॉल घेऊ काय. अरे कशा लोकच बडे जाव. तुला माहितीये दापोलीत तर घराच्या अंगणात लग्न होतात. आणि आपलं घरातलं अंगण त्या लग्नाच्या लॉन पेक्षा फर्स्ट क्लास आहे. हा आणि घरात लग्न झालं की आठवणी ताज्या राहतात. पण मग जेवण लाइटिंग आणि सगळं डेकोरेशन वगैरे सगळं श्रीमंती थाटात व्हायला पाहिजे बुवा. लग्न भरल्या ताटासारखं होईल, पण थाटामाटाचं होणार नाही. हे काय रे दादा,
आपलं एकुलता एक भाचा आहे, तर थोडी कळ सोसू आणि करूया ना जरा असा खर्च. अरे हो, खर्च व्यवस्थित कसा करता येईल त्याच्याच करता प्रयत्न चाललेत, तरी काटकसरीत करायला हवं. दादा बोलतोय ते बरोबर आहे. लग्नाच्या आनंदात हे लक्षात ठेवायला पाहिजे की आता आपल्या घरात एका माणसाची भर पडणार आहे. हे बघ, आता जर का वाटेल तसे पैसे खर्च केलेत ना तर पुढे हाल होतील. आणि आपण हाल सहन करू रे, ते सईचे हाल होता कामा नयेत. कोणाचेही हाल होणार नाही जर तुम्ही माझं ऐकलं तर. वंदुताईला दिलेलं आपण आदित्यच्या लग्नाचं वचन पूर्ण केलंय. आपण सई आणि आदित्यला सांगून टाकूया की तो आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक आहे. पिंट्या, तसं काहीही करायचं नाहीये. हे बघ, योग्य वेळ आली ना की सांगू आपण त्याला. ही योग्य वेळ कधी येणारच नाहीये. एवढा चांगला मुहूर्त आहे लग्नाचा, ते काय नाही. मी हा मुहूर्त ठरला मुहूर्त. हो, 14 तारखेला तुमचं लग्न. तेच सांगायला पिंट्या येत होता. आणि काही गोष्टी तुमच्या, म्हणजे खास करून सई तुझ्या कानावरती घालायच्या होत्या. हे बघ सई, काय माहितीये का, म्हणजे तुझं लग्न लावून देण्याकरता आम्ही ब्रह्मे समर्थ आहोत. श्रीमंती थाटात काही लग्न लावून देण्याची आमची कुवत नाही. तेव्हा तुझ्या काही लग्नाच्या बाबतीत खास अपेक्षा असतील तर सांग, म्हणजे त्या आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. काय रे? खरं सांगू का, हे लग्न होईल असं मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. हे लग्न म्हणजे आपल्या जवळच्या माणसांनी एकत्र येऊन केलेलं प्रेमाचं सेलिब्रेशन असायला हवं. त्यामुळे ते मोठ्या राजेशाही थाटात नाही झालं तरी चालेल. आपल्या घराच्या अंगणात लागलं ना लग्न तरी मला खूप आवडेल. चला, खूप दमछाक झाले, आता झोपायला जाऊया. चला. पण तुम्ही दोघांनी वेगवेगळं झोपायचं. लग्न होईपर्यंत. लग्न झालं की मग. हा, हे बघा, हे चटई यावर झोपायचं. अरे पिंट्या, तुला काय अक्कल आहे का? सई, तू एक काम कर, तू माझ्या खोलीत झोप, तिकडे कॉटही आहे, मी झोपतो चटईवर. आणि नाही 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 दादा मामा, मी झोपते चटईवर. या घराने माझ्यासाठी काही बदलायची गरज नाहीये. हे घर जसं आहे ना तसंच मस्त आहे. त्यामुळे या घरात चटईवर सुद्धा एकदम छान झोप लागेल मला. गुड नाईट. त्यांच्या सुखी संसाराची स्वप्न बघत बघत या घराला शांत झोप लागली. आणि आपल्यालाही. येस, रेडी तुझा बिछाना. तू रोज घालतोस हा असा बिछाना? हो का, तू नाही घालत? मग तू काय करते झोपण्याआधी? माझा बेड आहे ना तिकडे, त्यामुळे जनरली चंदू काका संध्याकाळीच तो नीट करून ठेवतात आणि मी त्याच्यावर फक्त आडवी होते. सॉरी. का? तुला अगदी आतापर्यंत अशी ऐशोआरा माझी सवय होती आणि इथं सगळीच जरा ऍडजस्टमेंट करावी लागते ना. एक मिनिट. सई बिराजदारला रोज रोज त्याच गोष्टी करायचा फालतू रुटीनचा कंटाळा येतो. कारण तिला चेंज आवडतो. एक्झॅक्टली. त्यामुळे गेली 23 वर्ष मी ज्या ऐशो आरामात वाढलीये त्या ऐशो आरामाचा मला आता कंटाळा आला नसेल का? आयुष्याच्या या नवीन टर्नवर, या नवीन प्रवासात मला थ्रिलिंग वाटत नसेल? इथल्या या रुटीनचा, या सततच्या ऍडजस्टमेंटचा कंटाळा येईल का तुला? नाही येणार. कारण या ज्या सगळ्यात ना या ऍडजस्टमेंट नाही आहे, ही कमिटमेंट आहे. ऍडजस्टमेंट ती असते जेव्हा मनात इच्छा नसते आणि जेव्हा कमिटमेंट असेल तेव्हा मनात
खूप खूप प्रेम असतं आणि मला तुझ्या प्रेमाबरोबर काळजी करणारी इतकी सगळी माणसं मिळाली. मग तूच सांग, ही सगळी ऍडजस्टमेंट कशी असेल बरं? खूप उशीर होतोय. गुड नाईट. आदित्य, सई, मामा मी फक्त थांबवतेय तुला. कशाला? तुला माहितीये ना, मला नव्या जागी एकटीला झोप नाही लागत. मामांनी आपल्याला वेगळं वेगळं झोपायला सांगितलंय ना. मी तुला काही इथे झोप नाही म्हणत आहे. मी तुला एवढंच म्हणतेय की मला झोप लागेपर्यंत इथेच थांब. काही नाही होत. झोपतो. चल, गुड नाईट. चल. अरे यार आदित्य, नको ना असं काहीतरी करत जाऊ. किंचाळले असते आता मी. ये, झोप. झोप. काय ग सई? अगं, अरे आदित्य, काय आहे? अरे कुठे होतास तू? अगं आम्ही आता आवरतोय. हे काय? हे आणि ही सगळी माणसं कोण आहेत? कोण? मला नाही माहिती. तुला नाही माहित असं कसं? अगं तूच घरात घेतलंस ना त्यांना. मी नाही घेतलं, ते घुसले डिरेक्टली आतमध्ये. पोलिसांना फोन लावा. ही नक्की त्या सुयशची माणसं असणार. अरे आपण त्याला पोलिसात दिलं, तो काय माणसं पाठवणार? आणि सुयशची माणसं आपल्या घरी येऊन आपल्या भिंती कशाला घासतील? ही माणसं रे रंगकाम करायला आले तसं वाटतं. ब्रह्म्यांच्या घरात रंगकाम शक्यच नाही. हा बहुतेक पत्ता चुकलाय. तुला बोलवलंय कोणी? अरे बोलवलेलं नाही, मी त्यांना सांगितलं या म्हणून. दादा शक्यच नाही. का शक्य का नाही? तुला कपड्याच्या रंगाचं कळत नाही आणि तू घराला रंग देणार? अरे टूथब्रश असा होईपर्यंत वापरतोस तू दात घासायला, तू एवढा खर्च करणार? अरे घर माणसांमुळे बनतं. या भिंती आणि छत म्हणजे फक्त नावापुरतं असं म्हणतोस ना तू. मग कशाला उगाच रंगरंगोटी आणि खर्च? असं काय म्हणताय? अरे तशी प्रथा आहे. आदित्यच्या आणि आपल्याही आयुष्यामध्ये एक नवीन पर्व सुरू होत आहे. मग घर नवीन नको दिसायला? तेव्हा सगळ्या गोष्टी प्रथेनुसार व्हायला पाहिजे. आणि महत्वाच्या प्रथेचं काय? घराच्या रंगाचं सोडा, आदित्यच्या आवडत्या रंगाची साडी तिला घेऊन द्या बरं. अप्पा, आणि श्रीधराचं काय? दादा, आपण तिच्या सासरची नाही मायाची देखील माणसं आहोत. तेव्हा श्रीधर हे आपल्याकडूनच दिलं गेलं पाहिजे. अप्पा, त्याच खरेदीसाठी आम्ही निघालो. हा? ठीक. जा सई, पटकन जा आणि चटकन ये. आलेच मी. तुम्ही लोक रिक्षा बघा ना, दोन रिक्षा बघा. हा? आलो. चल. हा. मी काय सांगतो लक्ष द्या. आदित्यच्या लग्नामध्ये खूप खर्च होईल याची मला कल्पना होती, म्हणून मी कंपनीतून लाखभर रुपये कर्ज घेऊन ठेवले. लाखभर रुपये? आणि तू कशाला कर्ज काढलंस? आम्ही होतो ना. हो, आपण सगळ्यांनी एकत्र खर्च केला सर ना. हो, आता ते कर्ज परत फेडायला पैसे उभे करायला लागणारच आहेत, पण आपल्या हातात थोडासा वेळ राहील ना. आणि ह्या लग्नाच्या गडबडीमध्ये तुम्हाला उगाच पैशाचं टेन्शन नको, म्हणून मी तो निर्णय घेतलाय. म्हणजे लग्न थाटामाटात व्हायला हवं, पण तात्पर्य काय, तर हे सगळे कर्जाऊ पैसे आहेत याचं भान ठेवा खरेदी करताना. आत्ता खरेदीला जाताना सुद्धा याचं भान राहू दे. पण दादा मी काय म्हणतो, आपण सरळ त्याला काय ते सांगून टाकूयात ना. काय म्हणजे तो आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक आहे. अरे ऐकून हे बाय, त्याचं लग्न ठरलेलंच आहे रे. अरे होऊ दे खर्च, त्याला काय होतंय. मामा, 2 रिक्षा थांबवल्या. हो, चला चला चला. पण मी काय म्हणतो सांगून चुप रे. तुला फक्त बनियन घेणार नाही तर लक्षात. काय? आधी पुढेच रिक्षा.
अहो काय सारखं पैसे पैसे करताय? हे बघा, कर्ज काढलंय म्हणजे ते फेडावं लागणार एवढं कळतं मला. तुमचे सगळे पैसे परत करणार आहे मी, आणि ते सुद्धा दुसरं कर्ज काढून नाही. माझ्या नवऱ्याकडून माझ्या हक्काचे पैसे घेणार आणि देणार तुम्हाला. तेव्हा थोडा धीर धरा हो. अहो वाटल्यास हवं तर व्याज वाढवा हो, पण आत्ता आवाज वाढवू नका. ठेवा बरं फोन, मी पण ठेवते. काहीतरी घरादाराला झेंडूच्या माळा चढवून करतायत काय हे ब्रह्मे? माझ्या स्वागताची तयारी चांगलंय. आलेच आहे मी माझं हक्काचं आहे ते मागायला, आणि नाही दिलं तर खेचून न्यायला.